श्रेष्ठ मी आहे, अग्गो हमस्मी लोकस्य, सगळ्यामध्ये अग्रमी आहे, प्रमुख मी आहे, अशी घोषणा करत येतात. एक बोट असं आकाशाच्या दिशेने उचलतात, एक बोट खाली जमिनीच्या दिशेने येतात आणि असे ते घोषणा करत 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 देवतांचं स्वागत स्वीकारत असं करत करत जेव्हा आईच्या कुशीतून जेव्हा ती महामाया फांदी पकडते आणि वरती फांदी जाते, तेवढ्या सेकंदात जेव्हा ते जमिनीवर पाऊल टाकतात, त्यांच्या 4 असंख्य 1,00,000 कल्प त्यांनी पारमिता पूर्ण केलेल्या असतात. त्या सगळ्या पारमितेचा परिणाम म्हणून अगोदर त्यांनी 16 असंख्य कल्प पारमिता पूर्ण केलेल्या असतात. त्या अनिश्चय पारमी असतात. त्या सगळ्या मिळून 20 असंख्य 1,00,000 कल्प पारमितेचा पुंज, 16 अनिश्चय, 4 असंख्य 1,00,000 कल्प पारमिता निश्चित दीपंकर सम्यक संबोधने केलेल्या असतात. एवढ्या पारमितेचा संचय म्हणून, त्याचा परिपाक म्हणून, त्याचं फळ म्हणून जसे ते जमिनीवर पाय ठेवतात, पाय ठेवल्याबरोबर एक कमळाचं फूल उमललं जातं. तिथं त्यांचा पाय ठेवतात आणि ती घोषणा करत करत अग्गो हमस्मी लोकस्य, जेठ्ठो हमस्मी लोकस्य, सेठ्ठो हमस्मी लोकस्य, ते बोधिसत्व जेव्हा पाय ठेवतात तेव्हा त्यांची आई हे सगळं बघते. ती आई एवढी प्रसन्न असते. अहो मी किती पुण्यवान आहे, अहो मी किती भाग्यवान आहे. या बोधिसत्वाला जन्म देताना या बोधिसत्वाने माझी नियुक्ती केलेली आहे. का नियुक्ती केलेली आहे? कोणाची मी नियुक्ती करत नाही. बोधिसत्व जेव्हा तुषित देवलोकामध्ये असतात, तेव्हा तुषित देवलोकातून जेव्हा या पौर्णिमेला त्यांना जन्मग्रहण करायचा असतो, तेव्हा त्या आईच्या कुशीत आषाढी पौर्णिमेला येतात. कारण 10 महिने त्यांना पूर्ण राहायचं असतंय. जेव्हा त्या आईच्या कुशीत येतात तेव्हा ते पृथ्वीवरल्या सगळ्या आयांना पाहून घेतात. पृथ्वीवर पाहून घेतात की कोणती आई आहे की जिच्या कुशीत मी जाऊ शकतो. ती आई महापवित्र असली पाहिजे. तिची कोख, तिचं गर्भाशय, तिची कुश शुद्ध असली पाहिजे. तर कुठल्या साधनाने ती शुद्ध होत नाही, कुठल्या प्रकारच्या परफ्यूमने ती शुद्ध होत नाही. आईच्या आतलं गर्भाशयातून शुद्ध कसं करणार आहे? गर्भाशय शुद्ध करण्याचं कोणा डॉक्टराकडे इलाज नाही. गर्भाशय कसं शुद्ध होतं? केवळ आणि केवळ आईचं गर्भाशय शुद्ध होतं. ती स्त्री लग्न झाल्यापासून अधिष्ठान करते आणि मरेपर्यंत आपल्या पतीसोबत एकनिष्ठ राहते. परपुरुषाचा मनातही कधी येऊ देत नाही, परपुरुषाचा स्पर्शही लागू देत नाही, परपुरुषासोबत समागमन करत नाही. मनातही सुद्धा त्याच्याबद्दल एकही अणुरेणू परमाणू आरएनए डीएनए ते आपल्या शरीरात घुसू देत नाही. जर शरीरातच घुसू देत नाही तर गर्भाशयात परपुरुषाचा आसक्ती, परपुरुषाबद्दलची कामना तिच्या मनातच उत्पन्न होत नाही. ती आई शुद्ध 7 जन्मापासून कोणत्याच पुरुषाचा स्पर्श होऊ देत नाही, फक्त आणि फक्त आपल्या पतीसोबतच राहते. अशी 7 परिशुद्ध कोक परिशुद्ध असलेली माता ते पाहतात की कोण आहे. तेव्हा त्यांना संपूर्ण पृथ्वीवर अनेक महिला दिसल्या, पण त्या 5 शुद्ध कुलीन, 4 शुद्ध कुलीन, 3 शुद्ध कुलीन, 2 शुद्ध कुलीन, 6 शुद्ध कुलीन दिसल्या, पण 7 फक्त एक महामाया एकटी दिसली. महामाया दिसली. हा महामाया ही 7 शुद्ध कुलीन आहे. 7 भावापासून राजा शुद्ध सोडून हिनं कोणाबद्दल मनातही कधी भाव येऊ दिला नाही. कोण्या पुरुषाचं साधं चित्तात आलेलं ते धातू सुद्धा तिने आपल्या अंगात प्रवेश केला नाही. शुद्ध चित्ताची आहे, शुद्ध कायाची आहे, शुद्ध मनाची आहे, शुद्ध गर्भाशयाची आहे. ही आई मी पसंत केली पाहिजे. ते ठरवतात आणि तेव्हा त्या आईच्या कुशीत येतात. पुन्हा पाहतात की वडील सुद्धा 7 कुळातून शुद्ध असला पाहिजे. त्या पुरुषाला माझी आई सोडून दुसऱ्या कोणत्याही स्त्रीबद्दल, तिच्या डोळ्याबद्दल, तिच्या काना नाकाबद्दल, तिच्या केसाबद्दल, तिच्या चालण्याबद्दल, तिच्या शृंगाराबद्दल, तिच्या बोली भाषेबद्दल, तिच्या ललन कलाबद्दल, तिच्या नाना प्रकारच्या तुमच्या भाषेमध्ये 36 नखऱ्याबद्दल, त्याला कला वेगवेगळे नाव दिलेले आहे. तुमच्या भाषेत त्याला तसं म्हटलेलं आहे, पण बुद्धाच्या भाषेत त्याला त्यांच्या स्त्री कलाबद्दल कुठल्याही प्रकारे तो पुरुष विचलित होत नाही, भावित होत नाही. केवळ आणि केवळ त्याच स्त्री सोबत जो काया वाचा मनाने परिशुद्ध राहतो. आपल्या मनात सुद्धा आरएनए डीएनए स्त्रीच्या कुठल्याच भावाबद्दल उत्पन्न होऊ देत नाही. शुद्ध रूपाने तो पवित्र राहतो. त्या पिताला ते पसंत करतात. 1 शुद्ध कुलीन, 2 शुद्ध कुलीन, 4, 5 शुद्ध कुलीन, 6 शुद्ध कुलीन, अनेक पिता त्यांना दिसले. पण बोधिसत्वांना राजा शुद्धोदन हा 7 शुद्ध कुलीन दिसला आणि म्हणून त्यांनी त्यांना पसंत केलं. ज्या दिवशी त्यांनी पसंत केलं त्या दिवशी त्या आईच्या कुशीत येतात. पण आजची ती पौर्णिमा जी आहे, वैशाख पौर्णिमा, तर जेव्हा जन्मग्रहण करायचा किंवा पृथ्वीवर त्यांना यायचं आहे, तर तेव्हा ते पाहतात की अरे आपण कुठे जन्मग्रहण केला पाहिजे. तर पहिलं पाहतात आई कोण असेल, दुसरं पाहतात वडील कोण असेल, तिसरं पाहतात की आपला जन्म कुठे झाला पाहिजे. तर जन्म त्यांचा अशा ठिकाणी होतो जे सगळ्या जगाचं मध्यबिंदू असलं पाहिजे. जसं आपल्या शरीराचं मध्यबिंदू नाभी आहे, बेंबी आहे,
आपली बेंबी मध्य ठिकाण आहे. या बेंबीपासून हाताकडे मोजा, या बेंबीपासून ह्या हाताकडे मोजा, या बेंबीपासून पायाकडे मोजा, या बेंबीपासून टाळूपर्यंत मोजा. आपण समान भरतो. ही बेंबी आपलं नाभी केंद्र आहे. आता कोणाचा पाय खालीवर झाला तर ते उलट तिलट बरोबर नाही. तुम्ही उलट्या तिलट्या माणसाचं बसताना एखाद्या माणसाची ढेरी इकडून वाढली आणि तिकडून मस्तात भरती इकडे 2 इंच कमी भरलं जास्त भरलं ते आबडधोबड तुमचं होऊ शकतंय. एका समान पद्धतीनं जसं नाभी केंद्र मध्ये असतंय तसं मध्य ठिकाण असलं पाहिजे जिथं बुद्धाचा पहिला पाऊल पडला पाहिजे. तर लुंबिनी वन हे सगळ्या जगाचं मध्यबिंदू होतं. तेव्हा तिथून जग पूर्व दिशेला मोजा, पश्चिम दिशेला मोजा, उत्तर दिशेला मोजा, दक्षिण दिशेला मोजा, ते मध्य ठिकाण होतं. म्हणून सिद्धार्थ गौतमाने ठरवलं की मी तिथं जन्मग्रहण करेन. बाबासाहेबांनी सुद्धा मध्य प्रदेशात जन्म केला. मध्य ठिकाण आहे ते. मध्य प्रदेश म्हणजे मध्य ठिकाण. असं कुठं बी कान्या कोपऱ्यात तिकडं कुठं नाही. आणि बरोबर केव्हा जन्मग्रहण करायचा तर घडीच्या काट्यावर 12च्या ठोक्यावर जेव्हा तिन्ही काटे 12वर येतात तेव्हा ते जन्मग्रहण करतात. त्याच टायमात 1 सेकंद मागं नाही, 1 सेकंद पुढे नाही, 1 मुवमेंट मागं पुढे नाही. आणि बरोबर सिद्धार्थ गौतमांनी लुंबिनी वनामध्ये याच पौर्णिमेला जेव्हा प्रथम आपला पाऊल ठेवला, जेव्हा घोषणा केली तेव्हा महामाया प्रसन्न झाली. सगळे देवता सुद्धा आपले स्वागत करून गेले. आणि त्यानंतर मग पुन्हा ते बाळ कपिलवस्तूला आणलं, पुढे देवदलाला नेलं आणि मग त्या बाळाबद्दल घोषणा केल्या होत्या. तसंच ते बाळ लहानचं मोठं झालं, 20 वर्षाचं झालं, शाक्य संघाचं सदस्य झालं. एका वादावरून त्यांनी महाविनिष्क्रमण केलं. जेव्हा त्यांनी महाविनिष्क्रमण केलं त्या दिवशी त्यांच्यासोबत कंटक घोडा आणि त्यांचा छन्न नावाचा सारथी दोघं होते. एक 5 मिनिटांमध्ये सगळं विश्लेषण करतो. अवघ्या 5 मिनिटात आपलं प्रवचन समाप्त होणार आहे. कारण तिन्ही प्रसंग तुम्हाला आज सांगायचं ठरवले ते एकाग्र चित्ताने ऐका. भोजन आहे त्याच्यात काय विशेष आहे. हे चित्ताचा आहार तुम्हाला पुन्हा भेटणार नाही. आणि एकदा मला जे आठवलंय ते कदाचित पुढच्या वेळेस आठवलं नाही तर मग काय ओळखा होईल. आता आज आठवलंय तर ऐकूनच घ्या. मग ते किती वाजो जर मला भुकी आली मी रातभर सोडणार नाही. तुम्हाला काय सांगता येत नाही. तसं भुकी येऊ देत नाही. मी बिमार आहे. मला डॉक्टरनं बोलायचं नाही सांगितलेलं आहे. पण आजची पौर्णिमा माझ्या सुद्धा कामात आली पाहिजे. कारण हे सगळं पुण्य माझ्या आजारासाठी सुद्धा बरं येईल. तुम्ही आज चांगलं प्रवचन ऐकलं, तुमच्या मनात श्रद्धा उत्पन्न झाली तर तुम्ही शेवटी हे म्हणा की अरे या पुण्याच्या बलानं ज्ञानरक्षित बंदीचे आजार सगळे दूर हो. तुम्ही मला बी मैत्री करा. सगळ्या भिकू संघासाठी बी करा. ठीक आहे, एक छोटा मोठा स्वार्थ साधला पाहिजे. बाकी तुम्ही दान पैसे दानपेटी टाका आणखी बाकी बंदी द्या, पण मला मैत्री देऊन जा. तर उपासक जेव्हा भगवान बोधिसत्व असतात तेव्हाच ते पाहतात की हे सगळं कसं होईल. आणि जेव्हा त्यांनी ते शाक्य संघातून आपला महाविनिष्क्रमण केलं तेव्हा त्यांच्यासोबत कंठक घोडा आणि छन्न सारथी होता. अनुमा नदीपर्यंत गेले. अनुमा नदीपर्यंत गेल्यानंतर हळूच ते खाली उतरतात आणि इतक्या प्रेमानं एवढ्या आपुलकीनं एकदम मित्रतुल्य त्या कंठकाजवळ जातात. त्याच्या पाठीवर हात फिरवतात आणि हळूवार त्या कंठकाला म्हणतात, हे कंठका तू आता मागं फिर. इथून पुढे तुम्ही येऊ नका. हे छन्न तुम्ही आता मागं जा पुढे येऊ नका म्हणे. तेव्हा ते दोघंही रडतात. दोघे रडणं सुरू करतात. तो घोडा सुद्धा अश्रू घालतो. ते अश्रू टपटप सिद्धार्थ गौतम बोधिसत्वांच्या पायावर पडतात. तेव्हा हळूवार आपले स्वस्त चिन्हांकित हात म्हणजे गौतम बोधिसत्वांच्या हातावर स्वस्तिक चिन्ह होतं. अनेक लोक म्हणतात स्वस्तिक कुठून आलं. बुद्धांचे धम्मग्रंथात आहे तिथं वर्ण आलेले आहे. त्यांचे स्वस्त चिन्हांकित हात कंटकाच्या पाठीवर फिरवतात आणि हळूवार त्या कंटकाला म्हणतात, ए कंटका मित्र, तुझ्या अश्रू आवर. तुझी ही श्रद्धा सुद्धा कामात येईल, वाया जाणार नाही. निश्चित स्वरूपात एक दिवस तू भगवान बुद्धाच्या शब्दाला जाणार बनशील. वर्ण आला एका ठिकाणी, तो नंतर भविष्यामध्ये मरण पावतो, देवलोकात जातो. देवलोकातून तो एका भगवंताच्या काळात तो मनुष्य लोकात येतो आणि तो भिक्षू बनतो आणि आनंद सुद्धा बनतो. असं वर्णन आलेलं आहे. छन्नाबद्दल सुद्धा वर्णन आलेलं आहे. छन्न नंतर होतात त्यांना दंड दिला जातो, पण छन्न नंतर आनंद झाल्याचं सुद्धा वर्णन आलेलं आहे. उपासकांना छन्नाला सुद्धा सांगतात, पण छन्न त्यांना एक प्रश्न विचारतात की भगवान मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का. त्यांना राजकुमार होते. राजकुमार म्हणतात, राजकुमार स्वामी मालक मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का. ते म्हणतात, विचारा. तुम्ही आज ग्रहत्याग केला किंवा हे महाविनिष्क्रमण केलं, आज तुम्ही जात आहात, तर या सगळ्या जाण्याच्या पाठीमागं वेगवेगळ्या कारणापैकी राजा शुद्धोधन, महामाया आणि महाप्राप्य यशोधरा यांच्यासोबत तुमचं काही वादबीट कडबीट आहे का, काय असं काय आहे का. तर ते म्हणतात, नाही असं कुठल्याही प्रकारचं नाही आहे. मग तुम्ही का जात आहात. ते म्हणतात, माझी आई, माझे वडील, माझी पत्नी, माझं बाळ आणि सगळ्या प्रजेवर माझं खूप आगाध प्रेम आहे म्हणून मी यांना सोडून जात आहे. ते म्हणाले, प्रेम आहे तर सोडून नाही जायला पाहिजे. प्रेम आहे तर सोबत राहायला पाहिजे. लोक दूरदूरचे जवळ येतात प्रेमापोटी. तुम्ही तर प्रेम आहात तर निघून चालले म्हणतात. मग ते म्हणतात, कारण मी या सगळ्यांना मरताना पाहू शकत नाही. यांना मी मरताना पाहू शकत नाही. यांना मी मेलेल्या पाहू शकत नाही.
म्हणे मग मी याच्यासाठी चाललो की या मरण्याच्या, या जन्माच्या, या फेऱ्यातून मुक्त करण्याचं काही अमृत आहे का, अमृत आहे का, ते अमृत शोधण्यासाठी चाललो. आणि ज्या दिवशी मला ते अमृत प्राप्त होईल तेव्हा मी ते पुन्हा घेऊन येईल, माझ्या आईला देईन, माझ्या वडिलाला देईन, माझ्या पत्नीला देईन, माझ्या मुलाला देईन, आणि सगळ्या माझ्या हितचितेला आणि सगळ्या वैरांना सुद्धा, जे दुश्मन समजतात त्या राजा, ज्यांनी जो सरदार आहे किंवा जे सेनापती आहे, ज्याने युद्धाची घोषणा केली, त्यालाही देईन. त्याच्यासाठी मी जात आहे. आणि खरंच त्याने तिकडे गेले. मग ते भृगु ऋषीच्या आश्रमात गेले, आलार कालामांकडे गेले, उदक रामपुताकडे गेले. त्या दोघांकडे सुद्धा वेगवेगळं ध्यान शिकलं. आणि जेव्हा बुद्ध बनले, तर बुद्ध बनून आल्यानंतर त्यांनी खरंच या सगळ्यांना ते अमृत दिलं. अमृत दिलं म्हणजे त्याने अष्टांगिक मार्ग दिला, चतुरार्य सत्य दिले. आणि चतुरार्य सत्याचा 12 अंगांनी अभ्यास करून, अष्टांगिक मार्गाचा अभ्यास करून हे सारेचे सारे अरहंत झाले. त्याला म्हणतात अमृत. अमृत म्हणजे निब्बाण, निब्बाण म्हणजे निर्वाण, निर्वाण म्हणजे स्पॉटलेस लाईफ, स्पॉटलेस लाईफ म्हणजे काळे डाग विरहित चित्त, म्हणजे ज्या चित्तामध्ये रागही नाही, द्वेषही नाही, मोह नाही, अशा संपूर्ण विकार मुक्त चित्त ज्यांचं असतं ते अरहंत पद असते. अरहंताला मार मारू शकत नाही. अरहंत वाटलं तर जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत सशरीर राहू शकतात. ते त्यांच्या इच्छेनं शरीर त्यागतात. ते मार त्यांच्यावर काय करू शकत नाही. मार त्यांना मृत्यूला प्राप्त करू शकत नाही. जे मृत्यूपासून विजयी झाले, त्यांना, ज्यांनी मृत्यूवर विजय प्राप्त केला, ते अमृत तुल्य पद फक्त निब्बाण प्राप्त झाल्यावरच प्राप्त होतं. आणि निब्बाण फक्त भिक्षूंनाच प्राप्त होतं. आणि भिक्षू होण्यासाठी मुंडन करावं लागतं, त्या काश्या वस्त्र परिधान करावं लागतात, घर त्यागावं लागतं. आणि घर त्यागण्यासाठी अशा पौर्णिमेच्या दिवशी 2-2, 3-3 घंटे घर सोडावं लागतं. तेव्हा पुढे थोडं थोडं सोडता एखाद्या जन्मात सगळं सोडायची इच्छा उत्पन्न होते. नाही तर सध्या तुम्ही बांधलेल्या घराला, तुम्ही घराला बांधलेला जसं एखादं ढोर जनावर खुटीला बांधलेलं असतंय आणि त्याची रस्सी लंबी असते, ते तेवढ्याच जागेत चरतंय आणि पुन्हा तिकडे जातंय. तसं तुम्ही बरोबर घराला बांधलेलं आहे. तुमची रस्सी इथं आहे, थोड्या टायमात पुन्हा घरी जाणार. तुम्ही कोणा गावाला जर गेले तर पुन्हा घरीच जाता कुठं. आम्ही तसं नाही, आम्ही घरी जातच नाही, बरं आम्ही जिकडे गेले तिकडे जातो, आम्ही जिकडे गेलो तिकडे जातो. तर याला म्हणतात संसाराच्या बंधनातून सुटणे. आणि संसाराचं बंधन तोडण्यासाठी तथागतांनी जेव्हा आलार कालामाच्या उदक रामपुताच्या आश्रमात गेले, तेव्हा अवघ्या 7 दिवसामध्ये आलार कालामाकडे 7वं ध्यान शिकलं. पण एक दिवस काय झालं, आलार कालामाने घोषणा केली, ए शिष्यांनो, उद्यापासून 2 आसनं टाका, कारण जे पद मला प्राप्त आहे ते सिद्धार्थ गौतमाला प्राप्त झाले. 7वं ध्यान. आजपासून तुमचे 2-2 गुरु आहेत. आणि सिद्धार्थ गौतमाला म्हणाले की उद्यापासून तुम्हाला इकडे बसण्याची गरज नाही, तुम्ही माझ्या समान बसा, कारण तुम्ही माझ्या समान झाले. सिद्धार्थ गौतमाला पण कळलं मला 7वं ध्यान प्राप्त झालं. ते हळूच उठले, आपल्या आलार कालामाला गुरुला जाऊ दिलं, त्यांच्या कुटीत गेले आणि त्यांना म्हणे, गुरुजी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? म्हणजे विचारा. गुरुजी तुम्ही सांगता म्हणून आणि मला पण माहीत झालं म्हणून मला 7वं ध्यान प्राप्त झालं म्हणे, तुम्ही आणि मी समान झालो म्हणे, पण माझ्या मनात एक प्रश्न आहे म्हणे, विचारू का? आलार कालाम खूप चांगले होते, मी विचारा. म्हणे 7वं ध्यान तुम्हालाही प्राप्त झालंय, मलाही प्राप्त झालंय, मलाही कळलंय, पण अजूनही 7वं ध्यान प्राप्त होऊन सुद्धा माझ्या मनामध्ये कामवासना आहेत, तुमच्याकडे आहेत का? आलार कालामाला प्रश्न विचारला की अजून कामवासना तुमच्या मनात आहेत का? आलार कलाम खूप चांगले होते, ते म्हणे हो अजून माझ्या मनात आहे. मग स्वामी, जर तुमच्या 7वं ध्यान प्राप्त होऊन सुद्धा जर तुमच्या मनात कामवासना आहेत, तर मग तुम्ही आणि मी आतापर्यंत 7वं ध्यान प्राप्त केलेले दोघच नाही, आतापर्यंत पृथ्वीवर लाखो करोडो संन्यासी, मुनी, तपस्वी यांनी 7वं ध्यान प्राप्त केलेलं आहे. पण जेव्हा जेव्हा ते गावात आले, जेव्हा स्त्रियाच्या समोर आले, जेव्हा पैशाच्या संपर्कात आले, तर ते पराजित झालेले आहेत. कितीतरी रंभेचे पाय ताबत बसले, कितीतरी उर्वशीचे पाय ताबत बसले, कितीतरी नाना प्रकारच्या दास्यांचे पाय ताबत बसले, कितीतरी ऋषीने जंगल सोडून दिले, गावात आले, लोटांगण घेतलं, त्यासाठी इडेपिशी झाले. मग तुम्ही आणि मी स्त्रियाच्या संपर्कात आल्यानंतर पराजित होणार नाही का? त्यावेळेस आलार कालाम म्हटले, तुमचं म्हणणं बरोबर आहे, आपण सुद्धा जर गावात गेलो तर पराजित होऊ, पण टेन्शन घेऊ नका, आपण गावात जायचंच नाही, स्त्रियाकडे जायचंच नाही, इकडे जंगलात राहायचं, इकडेच मारायचं, म्हणजे टेन्शन घेऊ नका. तेव्हा सिद्धार्थ गौतम म्हटले, नाही, मला असं ज्ञान पाहिजे की मी स्त्रियात गेलो पाहिजे, मी पुरुषात गेलो पाहिजे, गावात गेलो पाहिजे, तरी मी पराजित नाही झालो पाहिजे, ते ज्ञान तुमच्याकडे आहे का? तेव्हा आलार कालाम म्हटले, नाही, मला एवढंच येतं, म्हणून तो आश्रम सोडला. आणि आलार कालाम गेट पर्यंत आले, त्यांना सन्मान वाटायला लावलं. म्हणजे कोण आहे उद्या शिकू शकतं? कोणी नाही म्हणे, उदक रामपुत आहेत, त्यांना माझ्यावरची स्टेज येते. मग तिथं गेले, त्यांना तिथं सन्मानात ऍडमिशन भेटलं. अवघ्या 7 दिवसामध्ये त्यांनी 8वं ध्यान प्राप्त केलं. आणि सेम उदक रामपुतांनी घोषणा केली की उद्या 2 आसनं टाका, तिकडे बसायची गरज नाही, तुम्ही माझ्या समान झालेले आहेत. आणि मग सिद्धार्थ गौतम हळूच त्यांच्या कुठे जातात आणि तोच प्रश्न त्यांना विचारतात की गुरुजी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? म्हणजे विचारा. तुम्ही म्हणता म्हणून, मी पण जाणतो म्हणून मला 8वं ध्यान प्राप्त झालं, तुम्हाला बी कळलं, मला बी कळलं, पण माझ्या मनात एक शंका आहे, कोणती? विचारा. म्हणे, मी 8वं ध्यान प्राप्त केलं, पण तरीही मनाच्या अंतर गहिराईमध्ये
अंतर्गहिराईमध्ये जेव्हा मी खोल जाऊन पाहतो तेव्हा सुप्त अवस्थेमध्ये, जसं गवताचे बीज उन्हाळ्यामध्ये पडलेले असतात म्हणून ते दिसत नाही हिरवळ, पण पाऊस आल्याबरोबर हिरवळ दिसते, तसं ते सुप्त पडलेले असतात. तसे सुप्त अवस्थेमध्ये मनाच्या अंतर्गहिराईमध्ये काम वासनेचे बीज अजूनही आहेत माझ्यामध्ये. आत्मध्यान असून तुमच्या पण आहेत का? हो माझ्या पण आहेत, हो माझ्या पण आहेत. म्हणजे मग काय फायदा? असे अनेक ऋषी मुनी तपस्वी आत्मध्यान प्राप्त करून नंतर हरलेले आहेत, पराजित झालेले आहेत. जसं आपल्याकडे आसाराम महाराज, पुन्हा ते काहीतरी होते नव्हते का, हे ऋषी मुनी नाही का, तर कसे प्रसिद्ध होते, ते पराजित झालेले. अशा प्रकारचे पराजित झालेले लोक आहेत. तुम्ही आणि मी पराजित होणार नाही का? तेव्हा सिद्धार्थ गौतमाला उद्धव रामकृष्ण म्हणाले, हो तुमचं म्हणणं खरं आहे, पण आपण गावात जायचंच नाही, जंगलातच राहायचं, कंदमुळं खायचे आणि इकडेच मारायचं, टेन्शन घेऊ नका. सिद्धार्थ गौतम म्हटले, नाही, मला असं ज्ञान प्राप्त पाहिजे की मी सगळ्यांमध्ये गेलो तरी विचलित झालो नाही पाहिजे, पराजित झालो नाही पाहिजे, हरलो नाही पाहिजे. तुमच्याकडे ते ध्यान आहे का? ते म्हणाले, नाही, आणि या पृथ्वीवर कोणाकडे नाही, तुम्ही जाऊ नका, भटकू नका, इथंच राहा. तेव्हा त्यांनी ते आश्रम सोडला, सन्मानाने सोडला. उद्धव रामकृष्ण त्यांना वाटा लावायला आले आणि मग ते पुढे आले. त्याचे 5 शिष्य ते बी त्यांच्या सोबत होते आणि मग त्यांनी 6 वर्ष कठोर तपश्चर्या केली. 6 वर्ष कठोर तपश्चर्या केल्यानंतर मग मात्र त्यांनी पोटपाट एक होऊन जाईल या पृथ्वीवर सगळे उपवास तापास काय काय ते सगळं करून पाहिलं, पण पुढे त्यांना ज्ञान प्राप्त झाले नाही. पण मात्र त्यांनी नंतर त्या सेनानी नगरच्या गावामध्ये विशाखानं वडाच्या झाडाला एक आपला व्रत केला होता. वडाचं झाड हे काश्यप बोधी आहे. काश्यप सम्यक संबुद्धाला त्याच्याकडे ज्ञान प्राप्त झालेलं आहे म्हणून त्याला काश्यप बोधी म्हणतात, त्याला निगृत बोधी पण म्हणतात. उंबराच्या झाडाखाली सुद्धा एक सिकी नावाच्या बुद्धाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे उंबराचं झाड, वडाचं झाड हे हिंदू धर्माचं नाही असं गृहीत धरू नका, ते दोन्ही बोधी वृक्ष आहेत. पिंपळाच्या झाडाखाली सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. लवकरच मी अभ्यास करत आहे 27 सम्यक संबुद्धाला कोणत्या झाडाखाली ज्ञान प्राप्त, सगळे झाडं शोधून काढणार असतील, पण त्यांना नाव वेगळे वेगळे पालीमध्ये, मराठीत काय म्हणतात त्याचा शोध घेत आहे. लवकरच लोकांना ते झाडं सुद्धा माहीत होऊन जाईल की त्या झाडाची आज आपण बोधीची पूजा केली तर ती सहज पूजा नाही, कारण आपल्या भगवंताला त्याच्याकडे ज्ञान प्राप्त झाले, ते बोधी वृक्ष आहे. म्हणून ते वडाच्या झाडाला तिनं नवस केला होता आणि ते नवस तिच्या दासी फेडायसाठी आली. पण जेव्हा सिद्धार्थ गौतमाला पाहते तर तेव्हा त्यांनी पाहिलं का हे देवता आहे की काय, आणि म्हणून ते दोघी जण येतात आणि विनंती करतात, हे देवता आमची खीर घ्या. तेव्हा ते म्हणतात, हे भगिनी, मी देवता नाही, मी राजा शुद्धोधन महामायाचा पुत्र आहे. महाप्रजापती गौतमीने माझा सांभाळ केलेला आहे आणि मी अशा प्रकारचा अमृत तुल्य ज्ञान प्राप्तीसाठी ग्रहत्याग केलेला आहे. तर ते म्हणतात, तुम्ही जे असाल ते माझं खीर स्वीकारा. तेव्हा ते 49 घास त्या खिरीचे घेतात, स्वीकारतात. ते पात्र आजच्या रात्री आजचा तो दिवस आहे, आज त्यांनी ती खीर खाल्ली आणि ती खीर खाऊन ते पात्र त्यांनी सकाळी त्या नदीत टाकलं आणि अधिष्ठान केलं, सत्यक्रिया केली. जर मला बुद्धत्व प्राप्त होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाहू दे. आणि खरंच ते उलट्या दिशेने वाहिलं. काळ नावाच्या राजाच्या दारी जाऊन थांबलं. हे सगळं बुद्धाने धम्मग्रंथात वर्णन वाचलं असेल. पण जेव्हा त्यांनी खीर खाल्ली त्याच रात्री त्यांना स्वप्न पडले. आजच्या रात्री त्यांना स्वप्न पडले, 5 स्वप्न पडले. त्यातलं पहिलं स्वप्न पडलं, संपूर्ण शरीर त्यांना एवढं मोठं दिसलं की जम्बूद्वीप त्यांच्या खाली झाकलं. हे भारताचा जो नकाशा आहे ना, तर भगवान बुद्धाला पडलेलं पहिलं स्वप्न आहे. हे असं त्यांचे हात, या हाताखाली पूर्ण पृथ्वी झाकली, या हाताखाली पूर्ण झाकली, या पायाखाली पूर्ण पृथ्वी झाकली आणि डोक्याचं हिमालय उशी झालं आणि पाय समुद्राला लागले. हे हात पण समुद्राला लागला, हा हात पण समुद्राला लागला. त्यांनी पहिल्या स्वप्नाचा अर्थ पाहिला की मला हे स्वप्नाचा अर्थ काय. मग त्यांना कळालं की माझ्या ज्ञानानं हे संपूर्ण प्रदेश बुद्धमय होणार आहे, संपूर्ण प्रदेश बुद्धमय होणार आहे आणि समुद्र मार्गाने ह्या देशात जाणार आहे, या समुद्र मार्गाने ह्या देशात जाणार आहे. आणि खरंच इकडं श्रीलंकेला बी गेला, इकडं थाईला पण गेला, इकडं म्यानमारला पण गेला आणि नंतर गल्फ कंट्रीकडे सुद्धा आणि या युरोप कंट्रीकडे सुद्धा भगवान बुद्धाचा धम्म पोहोचला. तर ते भगवान बुद्धाचं पहिलं स्वप्न आहे. दुसरं स्वप्न त्यांना पडलं की संपूर्ण शरीर त्यांचं एवढं मोठं दिसलं, खूप मोठं दिसलं आणि सगळे प्राणी त्यांच्या टोंगळ्या एवढे दिसले आणि सगळे प्राणी त्यांच्या टोंगळ्या एवढे दिसले आणि सगळे प्राणी त्यांना हात जोडून वंदन करताना दिसले. तेव्हा त्यांनी पाहिलं की अरे माझं दुसरं स्वप्न काय आहे. तिसरं स्वप्न त्यांना पडलं, त्यांच्या बेंबीमधून एक झाड निघलं आणि ते झाड वाढत 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 गेलं, अंतरिक्षात देवता लोकांपर्यंत गेलं. ते म्हणजे इतक्या उंच कसं काय गेलं. मग त्यांच्या लक्षात आलं की माझा धम्म फक्त मनुष्य लोकात नाही तर देव लोकात सुद्धा जाणार आहे, म्हणून सत्ता देव मनुष्यानंद हे तिथं वर्ण आलेलं आहे. आणि मग त्यांना पूर्ण पृथ्वीवर चालताना पूर्ण पृथ्वी घाणीने भरलेली आहे. जेव्हा ते पाय ठेवतात तर पूर्ण तेवढी जागा स्वच्छ होते. त्यांनी याचा अर्थ पाहिला. आणि याचा अर्थ काय, कारण भगवान बुद्धांना राग द्वेष मोहाने बरबरलेले लोक आहेत, यांचा विकार मला लागणार नाही, माझेच संस्कार त्यांना लागतील आणि तेवढे निर्मळ होत जातील. पंचशील पालन करतील तेवढे निर्मळ होतील, अष्टशील पालन करतील जास्त निर्मळ होतील, जर 75 शिक्के पालन करतील अधिक निर्मळ होतील, 227 नियम पालन अधिक निर्मळ होतील आणि असं काय चतुरार्य सत्याचं दर्शन घेतील, 6 विद्या दूर करतील, अष्टांगिक मार्गावर आलो होतील तर सारे निर्मळ होतील. हे त्यांना एक 4थं स्वप्नाचा अर्थ कळला. आणि 5वं स्वप्न दिसलं की त्यांच्या शरीरावर नाना प्रकारचे पक्षी येतात.
वेगवेगळ्या रंगाचे येतात, पण त्यांच्या मांडीवर बसले, त्यांच्या हातावर बसले की सफेद होतात. हिरव्या रंगाचे, भुऱ्या रंगाचे, लाल रंगाचे, वेगवेगळ्या रंगाचे येतात, पण त्यांच्या मांडीवर बसले की सफेद होतात. त्यांनी विचारलं हे कसं काय? मग त्यांनी विचार केला, अरे रंगाचं म्हणजे हिरवा रंग, पिवळा रंग, अरे धर्माच्या नावाखाली लोक रंगाचं राजकारण करतील, रंगानं बरबटली जातील, एकमेकात द्वेष करतील, पण ते माझ्याकडे आल्यानंतर समते मात्र मैत्री करुणा बंधुभाव शिकतील, शील समाधी प्रज्ञा शिकतील, मग ते सफेद कपड्याचे भिक्षू उपासक बनतील. अशा प्रकारचे 5 स्वप्न पडले आणि खरंच ते त्या झाडाखाली, पिंपळाच्या झाडाखाली बसले आणि त्यांनी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रहारामध्ये पुढ्यानुसूतीचं ज्ञान म्हणजे पूर्व जन्माचं ज्ञान, प्रतीक समुद्र सिद्धांत आणि कार्यकारण भाव या तिन्ही अंगाने मिळून बुद्धत्व प्राप्त केलं. आणि ते बुद्धत्व त्यांनी 45 वर्षापर्यंत लोकांना वाटलं आणि वाटत जाऊन त्यांनी नंतर कुशीनगरला आपल्या डाव्या कुशीवर डावा हात ठेवून, उजव्या पायावर उजवा हात ठेवून, पूर्व दिशेला चेहरा करून, पश्चिम दिशेला पाठ करून, उत्तर दिशेला डोकं करून, दक्षिण दिशेला पाय करून त्यांनी महापरिनिर्वाण स्वीकारलं. त्यांनी आपल्या श्वासाला पाहत त्यांनी पूर्ण आनापानसतीच्या रूपानं पहिल्या ध्यानात, दुसऱ्या ध्यानात, 8व्या ध्यानात आणि असं करत त्यांनी उपाधिशेष रहित निपान सुखापर्यंत गेले. तिथून पुन्हा खाली आले. 3 महिने अगोदर घोषित केली आणि मग त्यांनी आनंदाला सांगून ठेवलं, आनंद जेव्हा माझं महापरिनिर्वाण होईल तेव्हा तुम्ही भगवंताचा देहाचा सन्मान चक्रवर्ती सम्राट लाभेल असं आजच्याच पौर्णिमेला सांगितलं. ते कसं करायचं भगवान? मग तेव्हा भगवान सांगते, आनंदा तथागताचा देह पांढऱ्या शुभ्र रोहानं लपेटायचा, सुगंधी द्रव्याचा लेप द्यायचा, पुन्हा लपेटायचा, पुन्हा लेप द्यायचा, असं 500 वेळेस करायचं आनंदा. पुन्हा पांढरा शुभ्र कपडा आणायचा, तथागताचा देह लपेटायचा, सुगंध द्रव्याचा लेप द्यायचा, पुन्हा लपेटायचं, पुन्हा द्रव्याचा लेप द्यायचा, असं 500 वेळेस करायचा आनंदा. आणि मग शुद्ध घीनं भरलेली कडे आणायची आनंदा, तथागताचा देह तिच्यामध्ये ठेवायचा आणि तथागताचा देह ठेवून 7 दिवस पर्यंत भगवंताने दिलेल्या सगळ्या उपदेशाचा पाठ त्या ठिकाणी करायचा. आणि 7व्या दिवशी जोपर्यंत माझा पुत्र काश्यप येणार नाही तोपर्यंत अग्निसंस्कार होणार नाही आनंदा. आणि तसंच केलं. 7व्या दिवशी महाकाश्यप आले, भगवंताचे पाय बाहेर आले. महाकाश्यपाने आपलं डोकं तथागताच्या पायावर ठेवलं, घोषणा केली, भगवान मी अनेक जन्मात पारमिता तुमच्या पायावर डोकं ठेवून दर्शन करण्यासाठी गेल्या, तुम्ही मला दर्शन केलं, प्रदक्षिणा केली, भगवंताचा अग्निसंस्कार झाला. त्या अस्थी सगळ्या ठिकाणी वाटण्यात आल्या. 9 चैत्य स्तूप बनवण्यात आले. नंतर सम्राट अशोकाने अनेक ठिकाणी बनवल्या आणि त्यातल्या 22 अस्थी शाक्य लोकांच्या वाट्यावर आल्या. ते दिल्लीच्या म्युझियम मध्ये ठेवण्यात आल्या. 20 आहेत, 2 थायलंडला पाठवण्यात आल्या. एक भाग नेहरूंनी अनागारी धर्मपालांनी दिला. अनागारी धर्मपालांनी एक भाग उदीकडे ठेवला, एक श्रीलंकेला दिला, दत्ता महाविहारामध्ये दिला आणि एक भाग गोयंका गुरुजीला दिला. गोयंका गुरुजीने पगोड्यामध्ये ठेवला. आणि अशा रीतीने भगवंताचं भिक्षापात्र या सगळ्या गोष्टी ठेवल्या. 2500 वर्षानंतर या सगळ्या असत्या एकत्र येतील. बुद्धगयामध्ये एक बुद्ध रूप तयार होईल आणि 2500 वर्षानंतर भगवान बुद्धाचं डबल महापरिनिर्वाण होईल आणि तेव्हा धम्म नष्ट होईल. 2500 वर्षापर्यंत अजून काय होणार नाही. आणि म्हणून 2500 वर्षापर्यंत या जगद्दीपामध्ये, या भारतामध्ये पुन्हा बुद्धाचा धम्म आपल्याला विकसित करायचा असेल तर बुद्धाची जयंती खूप थाटामाटा साजरी करा, दान करा, शील पालन करा, ध्यान करा. आणि आजच्या या त्रिवेद पावन पवित्र बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मी फक्त तुम्हाला एक छोटंसं सांगितलेलं आहे, खूप डीप काही नाही सांगितलेलं आहे, खूप डीप एका विश्लेषण करता येतं. परंतु आपल्या ह्या वेळेच्या अभावी जास्त न बोलता तुम्हाला मी एवढाच उपदेश करेन की आज बोधिसत्वाचा जन्म, आज बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्ती आणि सम्यक समुद्राचं महापरिनिर्वाण हे वैशाख पौर्णिमेला झालेलं आहे. या त्रिविध अंगाने पवित्र असलेल्या या वैशाख पौर्णिमेच्या महोत्सवाच्या प्रसंगी महाविहार बावरीनगर दाभर पवित्र असा या विहाराच्या प्रांगणामध्ये आपण पूज्य धम्मसेवकजी महाराज यांच्या नेतृत्वामध्ये आज जयंती 2568 दीप, 2568 धूप, 2568 पुष्प यांनी पूजा करून हे पुण्य अर्जित करत आहोत. हे पुण्य डॉक्टर गायकवाड साहेबांसह आपल्या सर्वांना, आपल्या सगळ्यांना दीर्घायुष्य लाभो, आपल्या सगळ्यांना वर्ण लाभो, सुख लाभो, बळ लाभो आणि सगळं आयुष्य वर्ण सुख हे दिव्य प्रमाणात लाभो. चतुरार्य सत्याचा सगळ्यांना अवबोध हो आणि सगळ्यांना अष्टांगिक मार्गावर आरूढ होऊन सगळ्यांना निब्बाण सुखाचा साक्षात्कार हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वजण सुखी हो, सुखी हो, सुखी हो.